नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 26 जानेवारी 2025. तर तुम्हाला अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण 26 जानेवारीच्या जेवढ्याही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नवीन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर तो व्हिडिओ पाहता येईल. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला घेऊ. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 2025चा प्रजासत्ताक दिन हा कितवा साजरा केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2025चा प्रजासत्ताक दिन हा 76वा साजरा करणार आहे. त्याच्याबद्दल पॉईंट घ्या. 2025चे प्रमुख पाहुणे जे आहेत ते कोण आहेत? प्रोबेओ सुबियांतो. तो कोणत्या देशाचे निगडीत आहेत? तर ते इंडोनेशिया या देशाचे प्रमुख पाहुणे आहेत. काय त्यांचं नाव? प्रोबेओ सुबियांतो. समोरचा आहे, या वर्षीची थीम आहे स्वर्णिम भारत, विरासत आणि विकास, म्हणजेच सुवर्ण भारत, वारसा आणि प्रगती. त्याच्याबद्दल समोरचा पॉईंट आहे, 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आलेला असून त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजेच 26 जानेवारी 1949 हा प्रजासत्ताक भारत प्रजासत्ताक झाला. त्यामुळे दरवर्षी देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष खालीलपैकी कोणाच्या कार्यालयात असणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर भारताचा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए 26वा क्रमांक आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. युनिसेफचे कार्यकारी संचालक हे कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कॅथरीन रसेल हे युनिसेफचे संचालक आहेत. समोरचा आहे त्याच्याबद्दल महत्त्वाचे युनिसेफ संबंधी आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघू. युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर मुलांना मदत करण्यासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 11 डिसेंबर 1946 रोजी युनिसेफची स्थापना केलेली होती. यापूर्वी याला युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणून ओळखलं जात होतं. ही संस्था युनिसेफ मुलांच्या हक्कांचे संरक्षण करते, मुलांच्या आरोग्यासाठी, पोषणासाठी आणि शिक्षणासाठी, सामान्य कल्याणासाठी काम करत असते. आपत्कालीन परिस्थितींमध्ये मुलांना मदत करते, मुलांना शोषण आणि हिंसाचारांपासून संरक्षण करत असते. युनिसेफ ही माता आणि नवजात मुलांसाठी HIV प्रतिबंध आणि उपचारांसाठी सुद्धा काम करत असते. युनिसेफ ही मुलांना पुरेसे पाणी आणि स्वच्छता उपलब्ध करून देत असते. युनिसेफ हा दरवर्षी 11 डिसेंबर हा दिवस युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची स्थापना कधी झालेली आहे? 11 डिसेंबर 1946 मध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकता कुमारी ही भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहे. कुठे? तर राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परेडमध्ये. समोरचा प्रश्न क्रमांक 6. मेरी लोबेन क्रिकेट क्लब वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात भारतातील खालीलपैकी कोणाचा समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी, म्हणजेच जय शाह आणि सौरव गांगुली यांची क्रिकेट क्लब वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात निवड झालेली आहे. दोघांची कोण? जय शाह आणि सौरव गांगुली यांची. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कुमार संगकारा हे वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्र हे मिल्क बँकेच्या माध्यमातून
बालकांना चांगले आरोग्य देण्याच्या लाभामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि सध्या महाराष्ट्रात 26 माता मिल्क बँक कार्यरत असून राज्यामध्ये राजस्थान हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक राजस्थान हे 1 नंबरला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 9. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमधील अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमारी ही जम्मू काश्मीरमधील ही कितवी कॅडेट ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. ही जम्मू काश्मीरमधली पहिलीच कॅडेट ठरली आहे, जी कुठे राजपथावर परेड करणारी जम्मू काश्मीरमधील पहिली महिला ठरलेली आहे. तिचं नाव काय? एकता कुमारी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम कोणती होती? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण. आणि राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? 24 जानेवारीला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणती मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विलास सोपान वाडेकर यांची मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याचं नाव आहे विलास सोपान वाडेकर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय मतदार दिवस 2025 ची थीम काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. मतदान करण्यासारखे काही नाही, मी निश्चितपणे मतदान करतो. आणि राष्ट्रीय मतदार दिवस हा कधी साजरा केला जातो? तो 25 जानेवारी 2021 पासून दरवर्षी आपण साजरा करत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. कोणत्या भारतीय नौदलाच्या जहाजाने नुकतेच मॉरिशस हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. INS सर्वेक्षणीने मॉरिशस हायड्रोग्राफिक सर्वेक्षण केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहे. भारतीय नौदलाच्या INS सर्वेक्षणमध्ये 25,000 स्क्वेअर नॉटिकल मैल व्यापून मॉरिशसमधील हायड्रोग्राफिक सर्वेक्षणाचा अंतिम टप्पा पूर्ण केलेला असून मॉरिशस हे हिंदी महासागरातील एक बेट राष्ट्र आहे, जे मादागास्करच्या पूर्वेला असून त्याचे क्षेत्रफळ आहे 2440 चौरस किलोमीटर असून राजधानी आहे पोर्ट लुईस. देशामध्ये मुख्य बेट आणि आंब्रेएस आणि सर्प यांसारख्या दूरवरच्या बेटांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. टायफून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? कोणती क्षेपणास्त्र प्रणाली? टायफून क्षेपणास्त्र प्रणाली. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. युनायटेड स्टेटने म्हणजेच अमेरिकेने टायफून क्षेपणास्त्र प्रणालीची विकसित केलेला आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. चीन आणि रशियासोबतच्या तणावादरम्यान गतिशीलता आणि जगण्याची क्षमता सुधारण्यासाठी US सैन्याने टायफून क्षेपणास्त्र लॉन्चर्स फिलिपिन्समध्ये स्थानांतरित केलेला असून हे टायफून किंवा मिड रेंज कॅपेबिलिटी म्हणजेच MRC ही लॉकहीड मार्टिन युनायटेड स्टेट यांनी विकसित केलेली असून मोबाईल पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी ही एक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. किती रेल्वे स्थानकांनी प्रतिष्ठित ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र यशस्वीरित्या प्राप्त केलेलं आहे? कोणतं? ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 150 रेल्वे स्टेशनने ईट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे. त्याच्याबद्दल पॉईंट आहेत. 150 रेल्वे स्टेशन आणि 6 मेट्रो स्टेशनने FSSAI द्वारे ईट राईट इंडिया चळवळीचा एक भाग असलेले प्रतिष्ठात ईट राईट स्टेशन प्रमाणपत्र हे मिळवलेलं असून फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम प्रमाणित स्थानांकनावर सर्व विक्रेत्यांसाठी कठोर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि पोषण मानके हे अनिवार्य करत असतो. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. LSAM-19 म्हणजेच यार्ड 129 हे अलीकडील बातम्यांमध्ये पाहिले गेलेले असून ते कोणत्या सशस्त्र दलाने सुरू केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारतीय नौदलाने हे सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते काही 26 जानेवारीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट आल्यानंतर ते
पाहता येईल आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंतही शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना बी या व्हिडिओचा फायदा होईल.